म्हणजे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, त्याचबरोबर कर्नल सोफिया कुरेशी आणि त्याचबरोबर विंग कमांडर व्योमिका सिंग या तिघांनी आज भारतानं जो पाकिस्तानवरती हल्ला केला, ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती हल्ला केला, त्याबद्दल एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती परराष्ट्र सचिवांनी दिली। मग यामध्ये पाकिस्ताननं कशा पद्धतीनं भारतावरती आक्रमण केलं, भारतातील जे सिव्हिलियन नागरिक होते त्यांच्यावरती हल्ला केला आणि यामध्ये भारताचे 15 निष्पाप मृत्यू झाले आणि त्या निष्पाप मृत्यू झाल्याच्या कारणानं मग भारतानं लगेचच त्याला प्रत्युत्तरादाखल ड्रोन हल्ले केले आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली। पण म्हणजे जर बघायला गेलं तर भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत भारताचा मुख्य शत्रू कोण म्हटलं तर ऑफकोर्स पाकिस्तान नाव येतं, पण जर बघायला गेलं तर पाकिस्ताननं आतापर्यंत भारत विरोधी अनेक वेगवेगळ्या कारवाया केलेल्या आहेत, ज्या कारवायांमुळे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती कायम नजरेसमोर राहिलं। पण आता या सगळ्यामध्ये जर बघायला गेलं तर पाकिस्ताननं या युद्धाच्या गोष्टींमध्ये किंवा एकूण इतर सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच कसं नुकसान करून घेतलंय याची अनेक उदाहरणं आहेत। आता सांगायचं बोललो तर आर्थिक पातळीवर, राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर पाकिस्तान हा डब घायला आलेला देश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। म्हणूनच एका बाजूला युद्धाची खुमखुमी असणारा देश आणि प्रचंड आंतरराष्ट्रीय पातळीवरती खोटे दावे करणारा देश स्वतःचं मात्र किती नुकसान करून बसलाय या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्यासाठीच आपल्या सोबत आहेत माझे सहकारी कैलास देसाई या संदर्भात चर्चा करण्यासाठी। कैलास, काय सांगाल, आज पाकिस्तान भारतासमोर उभं टाकलंय, आज वेगवेगळ्या माध्यमातून हल्ले करताय, पण जर आपण एकदम ॲनालिसिस लेवलला जर बघायचं झालं तर पाकिस्तान कशा पद्धतीने डबघायला आलेला आहे? आपण पाहू शकतो की पाकिस्ताननं आजपर्यंत भारताच्या विरोधामध्ये दहशतवादाला खतपाणी घालणं याच्या पलीकडे फारसं काय केलंय असं दिसत नाही। त्याचं कारण म्हणजे आज पाकिस्तानच्या समोर असलेलं जे काही संकट आहे ते बहुपदरी आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं। त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या समोर राजकीय संकट तर आहेतच, पाकिस्तानमध्ये असलेली लष्करी हुकुमशाही जी आहे त्यासोबतच पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता हे नेहमीच पाकिस्तानच्या समोरचं एक संकट आहे। आणि यासोबतच पाकिस्तानला आता आर्थिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात निर्बंध त्यांच्यावरती दिसून येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा सुद्धा गेल्या 10-15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेली आपल्याला दिसून येत आहे। यामध्ये विशेषतः आपण राजकीय संकट जरी पाकिस्तानवरचं बघितलं तरी आपल्या लक्षात असं येतंय की पाकिस्तानमधलं प्रशासन आहे ते मोठ्या प्रमाणात कुचकामी आहे हे लक्षात येतंय। भ्रष्टाचार पाकिस्तानमधला वाढलेला आहे, तिथली राजकीय अस्थिरता एवढ्या पातळीवरती आहे आज की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आता तुरुंगात टाकलेलं आहे। आणि पाकिस्तानमध्ये जे काही बलुचिस्तान सारखे भाग आहेत, पख्तून जो समुदाय आहे यांच्या बंडखोरीचा सुद्धा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतोय। आपण 2 दिवसापूर्वीच पाहिला असेल तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं जो पाकिस्तानच्या सैन्य दलावरती हल्ला केला त्याच्यामध्ये 14-15 पाकिस्तानचे जवान मृत्युमुखी पडल्याचं आपण पाहिलं असेल। यासोबतच पाकिस्तानमध्ये अजून एक मोठी समस्या अशी आहे की तिथे लष्करी हुकुमशाही आहे, म्हणजे तिथल्या राजकीय नेते मंडळी जे काही असतात किंवा पंतप्रधान असतात यांना सुद्धा ओव्हररूल करण्याचं काम तिथले लष्करशहा करताना आपल्याला दिसतात। आणि याचाच एक परिणाम म्हणून पाकिस्तानची आर्थिक घडी मोठ्या प्रमाणात आपल्याला विस्कटलेली दिसते आणि पाकिस्तान हा अक्षरशः आज दिवाळखोरीमध्ये निघालेला देश आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। एकूणच मग काय लेवल म्हणजे आर्थिक लेवलला जर बघायला झालं तर कशा पद्धतीनं आता पाकिस्तानची अवस्था आहे? जर बघायला गेलं तर एक कर्जबाजारी देश म्हणून पाकिस्तानकडे बघितलं जातं, म्हणजे IMF असेल किंवा वर्ल्ड बँक असेल किंवा अगदी त्यांचा सहकारी किंवा आज बऱ्यापैकी पाठिंबा देणारा देश पाकिस्तानला म्हटलं की चीनचं नाव समोर येतं। चीननं देखील भरपूर कर्ज जे आहे ते पाकिस्तानला दिलेलं आहे। कशा पद्धतीनं आता आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघालेलं आहे पाकिस्तान? कोणाकोणाची कर्ज आहेत नेमकी, त्यांचा आर्थिक दर कसा आहे, एकूण इकॉनॉमिकली आता पाकिस्तानची परिस्थिती कशी आहे? आपण एक गोष्ट आता पाहू शकतो की आता जे काही आपल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे काय तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वत्र एस्केलेशनची जी काय परिस्थिती दिसली त्यानंतर भारतानं पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध लादले, विशेषतः इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे व्यापारावरती बंदी घातली। पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना त्यांचं उच्चायुक्तालय जे काय आहे ते सुद्धा त्यांना सोडायला सांगितलं। यासोबतच अटारी बॉर्डर बंद करणं असेल,
सिंधू पाणी करार रद्द केला. या निर्बंधांचा एक परिणाम असा झाला की पाकिस्तानमधले दोन्ही शेअर मार्केट जे आहेत, म्हणजे जे कराची स्टॉक एक्सचेंज आणि पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज, हे दोन्ही आपल्याला घसरलेलं दिसलं साधारण 2,000 ते 2,500 पॉईंट्सने. आणि याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमधले जे काही गुंतवणूकदार आहेत यांचा आज आत्मविश्वास आपल्याला डळमळीत झाल्याचं दिसून येतं. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची अर्थव्यवस्था यापूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात कुंकवत असल्याचं आपल्याला दिसून आलंय. विशेषतः 2025च्या आर्थिक वर्षामध्येच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आणि दुसऱ्या बाजूला एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँक जी आहे, यानं एक प्रेडिक्शन दिलंय, एक अंदाज दिलाय की पाकिस्तानचा 2025 मधला आर्थिक विकास दर GDP हा 3% साधारण 2.5%, 2.6% घसरणार आहे. म्हणजे पाकिस्तानचं जे काय सध्याचं वर्तन दिसतंय की दहशतवादाला खतपाणी घालायचं, राजकीय अशांतता पसरवायची आणि भारताच्या विरोधात सतत युद्धाची खुमखुमीची भाषा बोलायची, या पाकिस्तानचा आर्थिक विकास दर सुद्धा घटणार आहे, अशा पद्धतीची या वर्षातलीच परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला आपण असं बघू शकतो की हा सिंधू पाणी करार जो रद्द झालाय, या सिंधू नदीवरती पाकिस्तानमधील जवळपास 90% शेती अवलंबून असते, असं कुणी सांगितलंय तर असं वर्ल्ड बँकेनंच सांगितलंय 2019च्या अहवालामध्ये. आज भारतानं सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळं या सगळ्या शेतीचं उत्पादन सुद्धा कमी होणार आहे, कारण त्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही. अशी परिस्थिती असल्यावरती पाकिस्तानच्या शेतीच्या माध्यमातून पाकिस्तानला जे उत्पादन मिळते, जवळपास 22.7% वाटा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतला हा शेतीवरती अवलंबून आहे. आणि या सर्व शेती क्षेत्राला पाकिस्तानच्या मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसणार आहे. कशामुळं तर सिंधू पाणी करार रद्द केल्यामुळं. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या समोरचं आर्थिक संकट अधिक गडद होण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान 2018 ते 2022 या दरम्यान फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजे जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवादाला फंडिंग करणारे जे काही देश आहेत यांच्यावरती काही निर्बंध घातले जातात. आणि 39 देशांचं एक संघटन आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती, त्याला FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हटलं जातं. याचे 2 लिस्ट असतात, ग्रे लिस्ट आणि ब्लॅक लिस्ट. याच्या ग्रे लिस्टवरती पाकिस्तान 2 वेळा आलेलं होतं, 2008 ते 2009च्या दरम्यान आणि 2018 ते 2022च्या दरम्यान. या FATFच्या ग्रे लिस्टचा परिणाम पाकिस्तानवरती असा झालेला होता की 2022 पर्यंत पाकिस्तानला अजिबात आर्थिक कर्ज मिळालं नव्हतं. म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल आणि वर्ल्ड बँक ह्या पाकिस्तानला अजिबात कर्ज देत नव्हत्या, कारण त्यांच्यावरती त्या ग्रे लिस्टचं बंधन असल्यामुळं. आणि यामुळं पाकिस्तानचं जे काय परकीय चलन असतो, परकीय चलन साठा म्हणजे फॉरेन रिझर्व्ह जे म्हणतो आपण, ते पूर्णपणे घसरलेले आपल्याला त्या काळात दिसले. आणि महागाईचा दर हा 2023 मध्ये पाकिस्तानमधला 38.50% होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधला व्याजदर, आज भारतातले व्याजदर हे 10-12% असतात, पाकिस्तानमधले व्याजदर हे 22% वाढलेले होते. आणि पाकिस्तान जवळचं जे काय फॉरेन रिझर्व्ह असतं ते फक्त 2 आठवडे पुरेल एवढंच राहिलेलं होतं, ते जवळपास $3.7 अब्ज एवढंच होतं. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात त्याची नाकेबंदी किंवा त्याच्यावरचं संकट गडद झालेलं आपल्याला पाठीमागच्याच काळामध्ये दिसलेलं होतं. आणि या 2025चाच आपण विचार केला तर पाकिस्तानमध्ये जे काय टॅक्स कलेक्शन होणार आहे त्यातलं जवळपास $22 अब्ज फक्त कर्ज देण्यासाठीच जाणार आहे. म्हणजे देशावरती जे काही कर्ज आहे त्याची परतफेड करण्यासाठीच $22 अब्ज जातील असं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं सांगितलंय. त्यामुळं पाकिस्तानमधलं आर्थिक संकट ज्या पटीनं गडद होतंय, म्हणजे एक गमतीचं उदाहरण असं सांगू शकतो आपण की पाकिस्तानचे नियोजन मंत्री आहेत अहसान इक्बाल, यांचं गेल्या काही महिन्यांपूर्वीचं स्टेटमेंट प्रसिद्ध झालेलं होतं. ते त्यामध्ये म्हणत होते की पाकिस्तानमधल्या लोकांनी चहाचं सेवन कमी करा. चहाचं सेवन कमी करा का म्हणतात तर पाकिस्तानला चहा आयात करावा लागतो आणि चहा आयात करण्यासाठी लागणारं जे काय आर्थिक बजेट आहे ते सुद्धा त्याच्याजवळ नव्हतं. चहा आयात करण्यासाठी सुद्धा पाकिस्तानला कर्ज घ्यावं लागणार होतं आणि त्यासाठी हे नियोजन मंत्री म्हणत होते पाकिस्तानमधल्या लोकांना की चहाचं सेवन कमी करा. किती खालच्या पातळीवरती परिस्थिती सगळी गेलेली आहे हे आपल्याला यामधून दिसून येते. सामाजिक पातळीवरती काय बदल आहेत किंवा काय लेवलला पाकिस्तानची अवस्था आहे?
सामाजिक पातळीवरती त्याच्यामध्ये आपण 2-3 गोष्टी बोलू शकतो. एक म्हणजे राजकीय अस्थिरता प्रचंड आहे पाकिस्तानमध्ये, आणि त्या राजकीय अस्थिरतेचा परिणाम आपल्याला दिसतोय ते म्हणजे आर्थिक संकट. आणि या आर्थिक संकटातून पाकिस्तानच्या समोर काही गंभीर प्रश्न उभे राहिलेले आहेत. जसं की पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तिथला स्थानिक तणावाचं वातावरण नेहमी असतं, सामाजिक अशांतता असते. विशेषतः बलुचिस्तान असेल, पख्तून प्रांत असेल, या ठिकाणी सामाजिक अशांततेचं वातावरण आहे. आणि दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे लष्कर असेल किंवा राजकीय नेते असतील यांनी सातत्यानं पाठिंबा दिल्यामुळं इथं सतत सामाजिक तणाव, दंगे आणि बॉम्बस्फोटाच्या घटना आपल्याला दिसून येतात. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमध्ये 2 संकट त्यांना झेलावी लागली. एक म्हणजे सगळ्या जगावरती ज्यावेळी कोरोनाचं संकट आलं त्यावेळी पाकिस्तानला सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता. आणि 2022 मध्ये महापूर एक आलेला पाकिस्तानमध्ये. याच्यामुळे सुद्धा आधी हजारो कोटींचा नुकसान पाकिस्तानचं आपल्याला दिसून आलं. यासोबतच इंधन दरवाढ हा एक तिथला महत्वाचा मुद्दा आहे. तसेच पाकिस्तानमधली गरिबी वाढलेली आहे. म्हणजे आपण गेल्या 5 वर्षातला 10 वर्षातला डेटा जरी पाहिला तरी आपल्या एक गोष्ट लक्षात येते की बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या, लोकांची संख्या पाकिस्तानमध्ये सातत्याने वाढत आहे. आणि याचं एक कारण महत्त्वाचं सांगितलं जाते म्हणजे लोकसंख्या वाढ. पाकिस्तानची लोकसंख्या अत्यंत झपाट्यानं वाढतीये आणि याचा सुद्धा एक परिणाम तिथल्या सामाजिक सगळ्या संकटामध्ये आपल्याला वाढताना दिसून येतो. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या समोरची एक समस्या अशी आहे की टॅक्स रेशो पाकिस्तानचा कमी आहे. पाकिस्तानमधलं टॅक्स जे रेव्हेन्यू कलेक्शन म्हणतो आपण हे सुद्धा कमी आहे. त्यामुळे पाकिस्तानचे अगदी जे काही सामाजिक विकासाची जे काही कामं असतील या सगळ्याच विकास कामांना पाकिस्तान सरकार आज निधी देऊच शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पाकिस्तानचा एक म्हणजे राजकीय अस्थिरता, तिथलं दहशतवादाला दिलेलं समर्थन आणि यामुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट यामुळे कुठंतरी पाकिस्तानचं आज सामाजिक पातळीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला दिसून येते. नक्कीच कैलास, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत की कशा पद्धतीनं पाकिस्तान आता एकूण पूर्ण परिस्थितीमध्ये दिवाळखोरीत निघालेला आहे. भारतानं सुद्धा बरेच निर्बंध जे आहेत ते पाकिस्तानवरती लावलेले आहेत. म्हणजे हवाई सीमा जी आहे ती आता पाकिस्तानसाठी बंद करण्यात आलेली आहे. त्याचे देखील तोटे पाकिस्तान आता भोगतोय. व्हिसा रद्द केलेले आहेत. कारण जर बघायला गेलं कैलास तर भारतामध्ये पाकिस्तानमधील जवळपास गेल्या वर्षीचा आकडा जर बघितला तर साधारणतः 70,000 पेशंट जे आहेत ते भारतामध्ये उपचारासाठी आलेले होते. अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी भारतामध्ये येत होते. पण आता जी परिस्थिती भारत आणि पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी पाकिस्तानला त्याची पूर्ण मला वाटतं शिक्षा भोगावी लागते. एकच फक्त याच्यामध्ये एक मुद्दा मला ऍड करायचा आहे. आज आपल्या देशामध्ये जी सर्वपक्षीय मीटिंग झाली दिल्लीमध्ये, या बैठकीनंतर MIMचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एक मागणी केलेली आहे की पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये टाकावं. म्हणजे 2018 ते 22च्या दरम्यान पाकिस्तानचं आर्थिक दृष्ट्या जे कंबरड मोडलं ते त्या FATFच्या निर्बंधांमुळे मोडलेलं होतं. आणि ओवेसींच्या आजच्या मागणीचा जर भारतानं अशाच पद्धतीची मागणी जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती केली की पाकिस्तानला पुन्हा ह्या FATFच्या ग्रे लिस्टमध्ये टाका, तर पाकिस्तानचं पुन्हा एकदा आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण आज पाकिस्तान ज्या आर्थिक दिवाळखोरीत आहे त्याला त्यातून बाहेर पडायचं असेल तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल किंवा आंतरराष्ट्रीय बँक म्हणजे वर्ल्ड बँक असेल त्याचं कर्ज त्यांना घ्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि पुन्हा एकदा जर या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जर भारतानं युनायटेड नेशन्समध्ये अशा पद्धतीनं किंवा FATFच्या टास्क फोर्स समोर जर अशी मागणी केली की पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका, तर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिमा खराब होणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांची आर्थिक नाकाबंदी सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या समोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं आणि त्याचे परिणाम म्हणून पाकिस्तान हा अत्यंत अस्थिर देश म्हणून येत्या काळात आपल्याला समोर येताना दिसू शकतो. नक्कीच कैलास, कारण आत्ताच काल जी बातमी आली होती की युरोपियन कमिशनने जे आहे ते पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात बोट ठेवलेलं आहे आणि या संदर्भात भारताला पाठिंबा दिलेला आहे. एकूणच जर बघायला गेलं तर पाकिस्तानमध्ये जी खुमखुमी दिसते युद्ध करण्याची, पण ती युद्ध करण्याची ताकद खरंच पाकिस्तानकडे आहे का? तर आपण बघितलं हा सगळा डेटा जो काय बोलतोय त्यानुसार जर बघायला गेलं तर पाकिस्तानकडं स्वतःच्या जनतेच्या सामाजिक स्तर सुधारवण्यासाठी पैसे नाही
नाही आहेत. म्हणजे मगाशीच एक वाचनात आलं की पाकिस्तानची जी एअरलाईन कंपनी आहे त्याचं खासगीकरण करायला पाकिस्तान निघालेलं होतं, कारण तेवढे पैसेच नाही आहेत त्यांच्याकडे ज्या पैशांच्या जीवावर ते त्यांचं देश प्रशासन चालवू शकतात, कायदा सुव्यवस्था राखू शकतात. तर हे होतं संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेबद्दल आणि एकूण अवस्थेबद्दल. सो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विषयच भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.